तर गाईस आम्ही चाललोय आज सिन्नर तालुक्यामधल्या देवीच्या खिंडीच्या तिथं दर्शन घेण्यासाठी. तर गाईसला मी तुम्हाला नजारा दाखवत आहे. तर आधी आपली रुद्राक्षी बघू शकता, आपला सोनूबाई पण बघू शकता. तर गाईस इकडं पावन चक्कीचा नजारा बघू शकता तुम्ही, खतरनाक मध्ये. संध्याकाळची वेळ आहे गाईस, भरपूर छान असा नजारा आहे. तर गाईस 3 पावन चक्क्या बघू शकता तुम्ही, एक नंबर. तर गाईस आता जाऊ आपण पुढे, कारण की इकडंच पुढं सिन्नर तालुक्यामधले देवीच्या खिंडीच्या तिथं खूप छान असं मंदिर आहे. तर ते बघण्यासाठी जाणार आहे आपण. तर आपला ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघा. तर भेटू आपण आता पुढे गेल्यावर. ते पुढे मध्ये तिकडून काय. तर गाईस आता आपण मंदिरापाशी पोहोचलेलो आहे. बघू शकता हेच मंदिर आहे ते देवीच्या खिंडीमधलं. तर फायनली गाईस आपण पोहोचलेलो आहे. आता गाडी तर लावू गाड्या. तर गाईस आता दर्शन घेऊ आणि मग पुढे. तर गाईस आम्ही दिदींचं चाललेलं आहे वर, बघू शकता तुम्ही. तर आता वर जाऊ आपण. तर आपल्याला सोनूबाई पण आलेले आहे. तर तिथू उतर चलो. तर गाईस आता आपण मंदिरापाशी पोहोचलेलो आहे. तर इथला नजारा बघू शकता. आधी मी तुम्हाला नजारा दाखवत आहे. तर गाईस इकडं ठाणगाव आहे, आपण तिकडूनच आलेलो आहे आता हिवरे या गावावर. तर इथून बघू शकता तुम्ही. तर इथला नजारा आहे गाईस. तर बघू शकता हा रस्ता सिन्नरकडे जातोय. तर गाईस आज मंदिराला कुलूप लावलेलं आहे, बघू शकता तुम्ही. काही विषय नाही, आता आपण इथूनच दर्शन घेऊ. तुम्हाला मी देवी दाखवत आहे इथून. तर गाईस बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे देवीचं मंदिर आहे. छान आहे गाईस, काही विषय नाही. तर गाईस आता आपण नारळ फोडू. आपला ब्लॉग कंटिन्यू बघत राहा तुम्ही. तर सोनूबाईचे बघू शकता तुम्ही. तर आपली रुद्राक्षी दिदी तिथं बाप्पा कर तिथं. तर बघू शकता गाईस आपल्या दिदीने पण बाप्पा केलेला आहे. इथं बाप्पा कर बाप्पा, लवकर कर बाप्पा. हां हां बाश, बघू शकता दिदीने बाप्पा केलेला आहे. तर आता मी दर्शन घेणार आहे, मग आपण नारळ फोडू. सोनू नारळ सोलेल नाही बाई. तर गाईस आपल्या सोनूला नारळ कसा सोलेला आहे तो पण माहीत नाही, बघू शकता तुम्ही. तर गाईस इकडे बघू शकता पिकअप सुद्धा गेलेलं आहे. नको बा बाप्पाच आपली दिदी फुल पण घेत आहे, बाप्पाला ठेवलेलं. पण काही विषय नाही, लहान मुलांचं असंच असतं. तर आता आपण अगरबत्ती लावून मस्तपैकी हे करू, नारळ फोडू एक नंबर. तर बघू शकता आपल्या सोनूबाईनं नारळ सोलायचं काम चालू आहे. तर बघू आता त्याच किती वेळात नारळ सोलून होतो. तर बघू शकता किती फास्ट मध्ये सोलू राहिलाय तो, पण त्याची काही जिरलेली. तर बघू शकता वर. तर गाईस गाड्या पण चाललेल्या आहे, कारण की गाईस इथला नजाराच खतरनाक आहे. तर तुम्हाला मी इथला नजारा दाखवत आहे. गाईस आधी झेंडा बघू शकता, हाय की नाही खतरनाक. मग क्वालिटी गाईस क्वालिटी. तर गाईस हा रस्ता दिसतोय हा सिन्नरकडे जातोय. छान असा नजारा आहे गाईस. तर आता नंतर आपण ते तिकडे जाऊन तुम्हाला मी रस्ता दाखवणार आहे. तर आपला ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघत राहा. कारण की आता आपण दर्शन वगैरे घेऊन मस्तपैकी नारळ फोडणार आहे. काही विषय नाही, तोपर्यंत आपला ब्लॉग बघत राहा. थोडा मोठा आहे पण काही विषय नाही, ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघा. फायनली गाईस आपल्या अगरबत्त्या पेटलेलं आहे, बघू शकता तुम्ही. तर भरपूर असं जाळ चालू आहे गाईस. तर आता वजून घेतलेलं आहे. तर एवढ्या या अगरबत्त्या असल्या काही वस्ती नाही, बघू शकता तुम्ही. मागच्या व्हिडिओमध्ये पण आम्हाला वाजले नव्हते, अजून वस्ती नाही गाईस. तर गाईस बघू शकता. ओ तेरी गाईस तर गाईस अजून वस्ती नाही गाईस. ओ तेरी देवाच्या दाराची देऊ.
तर गाईस चला पुढे थांबे वाजले ते. तर गाईस आपला ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघा आता, कारण वाऱ्यामध्ये आलेलं आहे आता इथं 100% वाजणार. तरी गाईस वजते रे बघू शकते. अरे वजरे यार गाईस आईला. तर गाईस आता जेव्हा वाजलेलं आहे बघू शकता तुम्ही, डायरेक्ट मी अगरबत्ती पेटलेले आहे तेव्हा वाजलेले आहे. तर गाईस आता लावा आपण अगरबत्त्या दर्शन भाई. आपला मोबाईल पकडतो तरीच लावू सगळ्या. तर गाईस आता आपण अगरबत्त्या लावणार आहे. तर मला वाटतं इथं झाडालाच लावून देऊ, काही विषय नाही, कारण आधी पण इथंच लावलेलं आहे. तर बाकीचे इकडे लावा, आतमध्ये लावण्यासाठी जागा नाही गाईस, काही विषय नाही. गाडीवाल्याचे आता बघू शकतो तुम्ही किती मोठमोठ्यांचं आले इथं. ह्याचे मोठा टोचत नाही, काही विषय नाही गाईस. दर्शन घेऊ आधी आपण, मग नारळ फोडू. तिथून नारळ घे. तर गाईस आता आपण दर्शन घेतलेलं आहे, तर आता नारळ फोडू. तर बघू शकता तुम्ही नारळ. तर आता आपण इथंच फोडू का, तर काही विषय नाही गाईस. आपण आता इथंच नारळ फोडणार आहे. तर गाय तू पाणी पिणार, तर दिदूला आता पाणी पाजणार आहे. तर गाईस बघू शकता एकदम प्युअर नारळ आहे. तर आता ठेवू आपण, मी दिदी अखेर डायरेक्ट नारळात वाटणार आहे. ओके. तर दिदीनं नारळाचं पाणी पिलेलं आहे, तर काही विषय नाही गाईस. आता आपण हे करू, प्रसाद ठेवू. बघू तर इथं ठेव प्रसाद. गाईस आता आपण इथं आतमध्ये प्रसाद ठेवणार आहे, कारण तिकडे साईड आहे, कारण इथं पाय पडू. प्रसाद ठेवलेला आहे, तर आपण इकडं पण ठेवू थोडा. तर गाईस आता आपण प्रसाद ठेवलेला आहे, बघू शकता तुम्ही. तर गाईस आपण प्रसाद ठेवलेला आहे, तर काही विषय नाही. तर भेटू आपण तिकडे पुढे गेल्याच्या नंतर मी तुम्हाला आता नजारा दाखवत आहे. तर आपला ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघा. तर आता जाऊ आपण तिकडं, काही विषय नाही कर. तर फायनली गाईस आपण नारळ फोडलेलं आहे, बघू शकता तुम्ही. नारळ फोडून आता आपण, मी तुम्हाला तिकडं नजारा दाखवणार आहे. तर आता काही जावा पण तिकडं. आता तर आपण फायनली गाडीकडे चाललेलो आहे, गाडीकडे आलेलो आहे. गाईस आता आपण जाऊ तिकडे. तर गाईस बघू शकता तुम्ही नजारा किती खतरनाक आहे गाईस. इकडे बघू शकता. तर गाईस हा रस्ता जातोय सिन्नरकडे, बघू शकता तुम्ही. तर इकडं हा रस्ता आहे, तो जातोय सिन्नरकडे. तर गाईस इकडं डुबेरे, या टेकडीच्या त्या साईडनं डुबेरे. तर काही विषय नाही गाईस. तर भेटू आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. माझा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांग.